कुठं देवकुंड? अरे बंद हाय. बोलायचं नाही. खोट्या रील्स आणि न्यूज चॅनल मुळे आम्ही पण कन्फ्यूज होतो. मग आम्ही देवकुंडच्या गार्डला कॉल करून विचारलं तर समजलं की देवकुंड तर चालू आहे. आणि मग आम्ही केला देवकुंडचा प्लॅन आणि पोचलो स्वप्नील जोशीने फेमस केलेल्या तामिनी घाटात. अच्छा. कधी तू हे गाणं म्हणायच्या आधीच पोचलो भिरा व्हिलेज मध्ये. मग काय 200 रुपये एंट्री फी दिली आणि कुरकुरे खाऊन ट्रॅकिंगला चालू केलं. अभी मजा आएगा ना भिडो. 1 ते 1.5 तासाचा एवढा भारी ट्रेक आहे ना. या 1.5 तासामध्ये तुम्हाला सह्याद्रीचं खरं रूप पाहायला मिळतं. आणि त्यानंतर शेवटी आपण पोचतो देवकुंड वॉटरफॉल मध्ये.